नमस्कार माझ्या प्रिय आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहीफळे, श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वर्षभर आपण कोविड-19च्या परिस्थितीशी सामना करत आहोत आणि त्यासोबतच 12वी बोर्ड परीक्षेची तयारीसुद्धा आपली सुरू आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना 12वी बोर्ड परीक्षेला तणावमुक्त वातावरणात, भीतीमुक्त वातावरणात आणि आत्मविश्वासपूर्ण सामोरं जाता यावं याच्यासाठी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून आपल्याला प्रत्येक विषयाच्या प्रश्नसंच पुरविण्यात आलेले आहेत किंवा प्रश्नसंच यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। अगदी त्या पद्धतीने आपल्या अर्थशास्त्र या विषयाची सुद्धा क्वेश्चन बँक या प्रशिक्षण परिषदेकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे किंवा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी या क्वेश्चन बँकेमधील आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 याबद्दलची चर्चा घेऊन आलेलो आहे। आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, बदललेल्या नवीन प्रश्नपत्रिका आराखड्यानुसार आपल्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आलेला प्रश्न म्हणून आपण 5व्या प्रश्नाकडे बघतो। कारण हा प्रश्न या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये नव्हता, परंतु या वर्षीच्या बदललेल्या प्रश्नपत्रिका आराखड्यामध्ये नव्याने अंतर्भूत झालेला प्रश्न म्हणून आपल्याला या प्रश्नाबद्दलची चर्चा या व्हिडिओतून करायची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न नेमका काय आहे आणि तो कसा हाताळावा लागणार आहे। या 5व्या प्रश्नात कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याच्यासाठीचे सराव प्रश्नसुद्धा मी या प्रश्नसंचामधून तुमच्यासाठी घेऊन येत आहे। आणि त्याच्यासोबतच या प्रश्नाला सामोरं जात असताना त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायला पाहिजे याबद्दलची सुद्धा चर्चा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, मी संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आराखडा जेव्हा पाहिला तेव्हा मला मनापासून असं वाटलं की प्रश्न 5वा हा जो नव्याने अंतर्भूत करण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, तो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूपच उपयुक्त आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी मदत करणारा आहे। मी तर या प्रश्नाला सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणेल। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल असं कसं काय सर? तर हो, कारण या प्रश्नामध्ये असं विचारलं जातं की खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासायचा आहे आणि तो अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारले जातात। या 3 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला 8 गुण आहेत। अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। 8 गुणांसाठी विचारला जाणारा 3 प्रश्न असतील आणि 2 प्रश्न सोडवावे लागतील अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आता 3 पैकी 2 प्रश्न 8 गुणांसाठी सोडवायचे आहेत, याचा अर्थ एक प्रश्न 4 गुणांसाठी आपल्याला सोडवायचा आहे। परंतु हा एक प्रश्न जरी 4 गुणांसाठी सोडवायचा असला तरी विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नामध्ये काही उपप्रश्न पाडण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे तो जो उपप्रश्न असेल तो उपप्रश्न एकतर 1 गुणाचा असेल किंवा 2 गुणांचा असेल किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो काही वेळा 3 गुणांचा सुद्धा आहे। कसं ते आपण लगेच या प्रश्नांच्या चर्चेमधून समजून घेणार आहोतच। चला पाहूया या प्रश्नाला कसं सामोरं जायचं आणि या प्रश्नात नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा सरावसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे। बघा, या प्रश्नसंचामध्ये दिलेल्या प्रश्नानुसार खालील तक्ता, आकृती किंवा उतारा अभ्यासायचा आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यासोबत हेही सांगतो की याच्या अगोदर मी 2 व्हिडिओच्या माध्यमातून
याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रश्न 4 खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही याच्या संदर्भातील अति महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी लिहावी याबद्दलचा व्हिडिओ पाठवलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्याही अगोदर प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे द्या हा सुद्धा यूट्यूबवरती माझा व्हिडिओ उपलब्ध आहे। हे सगळे व्हिडिओ एकत्र करून ते प्रश्न जर तुम्ही एकत्रितरित्या तयार केले तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला एका घटकाचा अभ्यास केला तर त्या घटकावर आधारित प्रश्न 3ऱ्यामध्ये प्रश्न विचारू द्या, 4थ्यामध्ये विचारू द्या की 5व्यामध्ये विचारू द्या, आपण त्याचं समर्पक आणि योग्य उत्तर देऊ शकणार आहोत। त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण नीट लक्षात घ्यायच्या आहेत। बघा आता प्रश्न असा विचारला जाऊ शकतो तक्त्यावर आधारित। आता पहिल्यांदा आपण तक्त्यावर आधारित असणारे प्रश्न पाहणार आहोत, त्यानंतर आकृतीवर आधारित असणारे प्रश्न आणि त्यानंतर उतार्यावर आधारित असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी द्यावी हे आपण समजून घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे तो वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दुसऱ्या प्रकरणावर विचारलेला आहे। या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातला परस्पर संबंध स्पष्ट करणारा हा तक्ता आहे। या तक्त्यावर आधारित काही प्रश्न खाली दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत। आता पहिल्या प्रश्नामध्ये बघा वरील तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे, कारण वरच्या तक्त्यामध्ये काही भाग ब्लँक सोडलेला आहे। जसं की या ठिकाणी एकूण उपयोगितेच्या ठिकाणी ब्लँक केलेला आहे आणि या ठिकाणी सीमांत उपयोगितेच्या ठिकाणी ब्लँक केलेला आहे आणि हे पूर्ण करायचं आहे आपल्याला 1 गुणासाठी। आता या ठिकाणी बघा 40, 60, 70 आणि ब्लँक आणि नंतर मग 60 असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी सीमांत उपयोगितेच्या कॉलममध्ये पहिलाच रिकामी जागा दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे वस्तूच्या पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते, मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असते, हे आपण अभ्यासलेलं आहेच। त्याच्यामुळे एकूण उपयोगिता 40 असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा सीमांत उपयोगिता ही 40ची येईल। आता याच्यानंतर जसजशी एकूण उपयोगिता वाढत जाते तसतशी सीमांत उपयोगिता घटत जाते हे आपल्याला माहिती आहे। मग या ठिकाणी ती वाढलेली आहे 40, 40, त्याच्यानंतर 40 नंतर इथं 60 आलेला आहे, मग 60 मधून 40 वजा केले 20 राहिले, 70 मधून 60 वजा केले 10 राहिले। आता इथं 0 आहे, याचा अर्थ 70 मधून 70 वजा करायचे म्हणजे 0 राहतात, म्हणजे या ठिकाणी येणारं उत्तर हे किती येईल 70 येईल आणि या ठिकाणी येणारं उत्तर हे 40 येईल। हे आपल्याला लक्षात आलं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी 1 गुण आहे। बघा म्हणून म्हणत होतो वस्तुनिष्ठ प्रश्नासारखंच हे आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा जेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता। आता एकूण उपयोगिता जेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते यानंतर इथं 70 आहे, इथं 70 आहे, त्याच्यानंतर इथं 60 झालेली आहे, म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते ऋण होते, कारण या ठिकाणी ती -10 झालेली आहे, त्याच्यामुळे ऋण होते असं आपल्याला इथं लिहायचं आहे। त्याच्यासाठी 1 गुण आहे आणि खाली एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता याचा वक्र आपल्याला काढायचा आहे। हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यावरून आपल्याला आकृती काढायची आहे, ज्या आकृतीमध्ये एक अक्षावर आपण वस्तूचे नग दर्शवणार आहोत आणि एका अक्षावरती आपल्याला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवायची आहे। एक्स अक्षावर आपण वस्तूचे नग दर्शवू शकतो आणि वाय अक्षावरती आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने आकृती देण्यात आलेली आहे अगदी त्या पद्धतीनं एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शविणारा वक्र आपल्याला काढायचा आहे, तो 2 गुणांसाठी। बघा अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला हाताळायचं आहे आणि यामुळं या प्रश्नाला आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळू शकतात किंवा मिळणारच जर आपण अशा पद्धतीने लिहिलं तर। त्याच्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे। या दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी सीमांत उपयोगिता रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि बाजार किंमत प्रत्येकी नगामध्ये दर्शवलेली आहे। मग 1 नग बरोबर 10 रुपये अशा पद्धतीनं सीमांत उपयोगिता मोजलेली आहे आणि बाजार किंमत मात्र प्रत्येक नगाची 50 रुपये असं निश्चित केलेली आहे। आता या ठिकाणी क्ष वस्तूची सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे आणि सीमांत उपयोगिता रुपयामध्ये या ठिकाणी दर्शवलेली आहे। या ठिकाणी जे ब्लँक दिलेले आहेत
तो तक्ता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजे वरील तक्ता पूर्ण करा याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि त्याच्यानंतर कोणतेही 2 सीमांतपूर्व नग ओळखा आणि कोणतेही 2 सीमांतोत्तर नग ओळखा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सीमांतपूर्व 2 नग ओळखायचे आहेत त्याच्यासाठी 1 गुण आणि सीमांतोत्तर 2 नग ओळखायचे आहेत त्याच्यासाठी 1 गुण, असे 4 गुण असणार आहेत. असे 2 गुण या ब आणि क साठी असणार आहेत. ब साठीचा 1 गुण, क साठीचा 1 गुण आणि वरील तक्ता पूर्ण करा याच्यासाठी 2 गुण. असा हा 4 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर आपल्याला या तक्त्याच्या आधारे देता येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, प्रश्न तिसरा हा या तक्त्यावरून आपल्याला बाजार मागणीचा हा तक्ता आहे हे लक्षात येतं. या तक्त्यामध्ये काही जागा ब्लँक ठेवलेल्या आहेत. मग आपल्याला वरील तक्ता पूर्ण करायचा आहे. आता वरील तक्ता पूर्ण करण्यासाठी 2 गुण आहेत. मग या ग्राहकाची वस्तूची किंमत कमी होत असताना वस्तूची मागणी वाढत आहे हे दाखवायचं आहे. मग या ठिकाणी 5 आहे, नंतर 10 झाली, मग इथं 15 होईल आणि नंतर 20 होईल. अशा पद्धतीनं ती वाढ आपल्याला दर्शवायची आहे. त्याच्यानंतर ब ग्राहकाचीही बघा 10, 15, 20, 25, 30 अशा पद्धतीनं येईल. आणि क ग्राहकाची न केलेली मागणी ही 15 आहे, नंतर 20 होईल, नंतर 25 होईल. अशा पद्धतीनं आपल्याला त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी येणारी मागणी किलोग्राममध्ये दर्शवायची आहे. आणि त्याच पद्धतीनं सर्व अ, ब आणि क या तीनही ग्राहकाने केलेल्या मागणीला आपण बाजार मागणी असं म्हणतो. म्हणजे या तिन्हीची बेरीज असते. आता या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 15 आहे आणि या ठिकाणी 20 आहे, त्याच्यामुळे याची बेरीज 45 आली. अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी 25 आहे, या ठिकाणी 30 आहे. 25 आणि 30 यांची बेरीज करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 35 असे या तिन्हीची बेरीज करून या ठिकाणी 95 असं उत्तर येईल. अशा पद्धतीनं वरील तक्ता पूर्ण होईल. आणि मग तक्ता पूर्ण झाल्यानंतर खाली काय म्हटलं आहे बघा, मागणी पत्रकावरून बाजार मागणी वक्र काढायचा आहे. आता हा वक्र काढत असताना आपल्याला एका बाजूला काय करायचं आहे, एका बाजूला वस्तूची किंमत दर्शवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला वस्तूची बाजार मागणी दर्शवायची आहे. आणि वस्तूची किंमत व वस्तूची बाजार मागणी हे 2 घटक विचारात घेऊन जेव्हा आपण मागणी वक्र काढणार आहोत तेव्हा तो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा निघेल. अशा पद्धतीनं हा 2 मार्कांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीनं तक्त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. चौथा प्रश्न बघा काय आहे. चौथ्या प्रश्नामध्ये हा तक्ता जो आहे तो पुरवठा पत्रक दर्शवलेला आहे. या पुरवठा पत्रकामध्ये वस्तूची किंमत वाढत असताना वस्तूचा पुरवठा वाढत असल्याचं दिसतं. या ठिकाणी 300 नगांचा पुरवठा आहे, त्याच्यानंतर तो 350 होईल, त्याच्यानंतर 400, 450, 500, 550 अशा पद्धतीनं तो पुरवठा वाढत असल्याचं दिसतं. कारण किंमत आणि पुरवठ्यात जो संबंध आहे तो सम आहे हे आपण पुरवठा नियमामध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्यामुळे वरील तक्ता पूर्ण करण्यासाठी 1 गुण आहे. म्हणजे या ठिकाणी 350 आणि इथं आपण 500 हे 2 संख्या भरले की आपल्याला 1 गुण मिळाला. त्याच्यानंतर किंमत आणि पुरवठा यांच्यातील परस्पर संबंध सांगायचा आहे. तो तर आपल्याला इथं दिसतोच आहे. किंमत वाढत असताना पुरवठा वाढतो आहे याचा अर्थ किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. फक्त समसंबंध याच्यासाठी 1 गुण मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर वरील पुरवठा पत्रकावरून आपल्याला पुरवठा वक्र काढायचा आहे. आता याही ठिकाणी वस्तूची किंमत एका अक्षावर घ्यायची आणि पुरवठा एका अक्षावर घ्यायचा आहे. आणि त्याच्यानुसार जो पुरवठा वक्र काढला जाईल तो डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असेल हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे तो पुरवठा वक्र काढण्यासाठी 2 गुण आपल्याला मिळणार आहेत. बघा अशा पद्धतीनं तक्त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे खूप सोप्या पद्धतीनं देता येणार आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्नासारखीच ही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा बघा, या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते त्या संदर्भातील हा तक्ता देण्यात आलेला आहे. या ठिकाणी किंमत दिलेली आहे, या ठिकाणी मागणी आणि या ठिकाणी पुरवठा दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा 5, 4, 3, 2, 1 अशी किंमत कमी होत असताना वस्तूची मागणी वाढत गेल्याचं दाखवावं लागेल. त्यामुळे 100, 200, 300, 400, 500
अशा पद्धतीनं वस्तूची मागणीची नगसंख्या दर्शवावी लागेल आणि पुरवठा नगसंख्या कमी होत असताना दाखवावी लागेल, कारण वस्तूची किंमत कमी होत असताना पुरवठा नगसंख्या कमी होते. त्याच्यामुळे 500, 400, 300, 200, 100 अशी ही दाखवावी लागेल. बघा तक्ता तर पूर्ण झाला आणि हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने हे 2 गुण मिळतील आणि या उदाहरणावरून आपल्याला समतोल किमतीची आकृती काढायची आहे. आता ही आकृती काढताना आपल्याला x अक्षावरती किंमत म्हणजे क्ष अक्षावरती वस्तूची किंमत प्रतिनग रुपयामध्ये दर्शवता येईल आणि या अक्षावरती वस्तूची मागणी आणि पुरवठा हे दोन्हीही बाबी एका अक्षावर दर्शवाव्या लागतील. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अक्षावर एक म्हणजे वस्तूची किंमत दर्शवा आणि राहिलेल्या एका अक्षावरती मागणी आणि पुरवठा या दोन्हीही गोष्टी दर्शवा आणि त्याच्यानुसार 100, 200, 300, 400, 500 अशा पद्धतीनं बिंदू निश्चित करा आणि त्यानुसार मागणी आणि पुरवठा एका अक्षावर आणि किंमत एका अक्षावर दर्शवायची आहे. त्यानुसार मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा निघेल आणि पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा येईल आणि अशा पद्धतीने आपली समतोल किमतीची आकृती तयार होईल. बघा आणि त्याच्यासाठी 2 गुण आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो किंमत निर्देशांकाबद्दलचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला 2015तील या वस्तूंच्या किमती आणि 2019 मधील या वस्तूंच्या किमती दर्शवलेल्या आहेत. आता यावरील तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला समेशन P0, कारण मूळ वर्षाला P0 असं म्हटलं जातं, मग समेशन P0 करायचं याचा अर्थ या सर्वांची बेरीज करायची आणि ती इथं लिहायची आणि समेशन P1 करायचं आहे याचा अर्थ 2019 मधील सगळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करून ती इथं लिहायची आहे. झालं, म्हणजे तक्ता पूर्ण झाला. त्याच्यासाठी 1 गुण उपलब्ध आहे किंवा 1 गुण दिला जाणार आहे. आता त्याच्यानंतर वरील माहितीच्या आधारे किंमत निर्देशांक काढा हे 3 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतो. आता हे 3 गुणांसाठी विचारलं जात असताना जे किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे त्या किंमत निर्देशांकाच्या सूत्राचा वापर करायचा आहे. त्या सूत्रामध्ये समेशन P0 आणि समेशन P1 येणार आहे आणि या समेशन P0ची ही किंमत आणि समेशन P1ची ही किंमत तर आपण अगोदरच काढलेली आहे. मग त्या किमती सूत्रामध्ये ठेवा आणि त्याच्यानुसार किंमत निर्देशांकाचं मापन करा आणि ते मापन करण्यासाठी तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला हाताळावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2018 वर्षाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे घटक दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार कोटी रुपये उत्पन्न दिलेलं आहे. बघा आता या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादन कसं मोजायचं त्याच्यातले जे घटक आहेत ते इथं दिलेले आहेत. उपभोग, गुंतवणूक, सरकारी खर्च, निव्वळ निर्यात, निव्वळ येणी आणि घसारा. म्हणजे यानुसार आपण ते मूल्य मोजत असतो. आता काय मोजायचं असतं आणि काय वगळायचं असतं. जे मोजायचं असतं ते प्लसमध्ये दिलं आहे आणि जे वगळायचं असतं ते मायनसमध्ये दिलेलं आहे. मग हे आपल्याला तर माहिती आहे. आता याच्यावरून सूत्र पूर्ण करायचं 1 गुणासाठी. बघा या ठिकाणी काय म्हटलं, GNP C+ ब्रॅकेट दिले आणि ते ब्लँक दिले. मग आता या ठिकाणी या चौकटीमध्ये काय येईल असा हा प्रश्न आहे आणि या चौकटीमध्ये काय येईल असा हा प्रश्न आहे. आता या चौकटीमध्ये आपल्याला वर दिलेल्या घटकामधीलच एक घटक येणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी गुंतवणूक हा घटक आहे. C म्हणजे कन्झम्पशन म्हणजे उपभोग. आता प्लस या ठिकाणी चौकट दिलेली आहे. या चौकटीत काय येईल म्हटलं, इथंच उत्तर आहे त्याचं. गुंतवणूक येईल. गुंतवणूक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे I म्हणजे C+I असं येईल आणि त्याच्यानंतर +G + X - M प्लस. आता याच्या पुढं काय आहे, याच्या पुढं आहे R - P. त्याच्यामुळं या ठिकाणी R - P येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र पूर्ण होतं. त्याच्यानंतर याच्यासाठी 1 गुण आहे. पुढचा प्रश्न बघा, वरील माहितीच्या आधारे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढा. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय मुलांनो, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे ह्या सूत्राचा वापर करून येणारं मूल्य. आता यानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजण्यासाठी या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याच्यातून हे 100 आणि हे 50 वजा करायचे आहेत, कारण हे मायनस म्हटलेलं आहे आणि ते वजा करून जे शिल्लक येईल सगळी बेरीज येईल ते आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल. बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपण मिळवलं. हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य आपल्याला काढायचं आहे.
ते मूल्य तर आपल्याला सहज मिळालेलं आहे। आता त्याच्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढायचं आहे। निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये काय केलं जातं तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून जेव्हा घसारा वजा केला जाईल, म्हणजे हे जे घसारा मूल्य आहे, हे घसारा मूल्य जे आहे ते वजा केलं की आपल्याला मिळणारं जे मूल्य असेल ते निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असेल। म्हणजे सहज आपल्याला याचंही उत्तर लिहिता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याच्यासाठी इथं 3 गुण आपल्याला मिळू शकतात। त्याच्यामुळं अशा पद्धतीचे प्रश्न हे तक्त्यावर आधारित विचारले जाऊ शकतात। आता काही आपण आकृतीवर आधारित विचारले जाणारे प्रश्न पाहूया। याच्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेच्या आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून विचारलेला प्रश्न, एकूण उपयोगिता वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता, जेव्हा एकूण उपयोगिता वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता कमी होत जाते, त्याच्यामुळे कमी होते असं म्हणावं लागेल। त्याच्यानंतर कोणत्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 6व्या बिंदूपर्यंत किंवा 6व्या नगापर्यंत उपभोक्त्याला समाधान मिळेल, परंतु तो जर 7वा नग सेवन करायला गेला तर उपयोगिता ऋण होते, त्याच्यामुळं असमाधान होतं। त्याच्यामुळं जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते ते म्हणजे 6व्या बिंदूनंतर 7व्या बिंदूला असमाधान होईल। त्याच्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते, बघा या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे म्हणजे महत्तम आहे, त्यावेळी सीमांत उपयोगिता 0 आहे। त्याच्यामुळं जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता इथं 0 असते, एवढंच म्हणायचं आहे, त्याच्यासाठी 1 गुण आहे। त्याच्यानंतर कोणत्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते, विद्यार्थी मित्रांनो 6व्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला मिळणारे समाधान हे सर्वाधिक आहे, कारण या ठिकाणी त्या उपभोक्त्याची पूर्ण गरज भागलेली असेल आणि त्यामुळेच तरी या बिंदूला कमाल समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं उत्तर येईल आणि याच्यासाठी 1-1 गुण आहे। आता पुढची आकृती बघा, पुढच्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, मागणीच्या संदर्भातील मागणीतील या ठिकाणी बदल दर्शवलेला आहे। आता या ठिकाणी म हा मूळ मागणी वक्र आहे, त्याच्या उजव्या बाजूला जेव्हा म1 हा मागणी वक्र दर्शवलेला आहे तेव्हा हा मागणी वक्र काय दर्शवतो म्हटलेला आहे, तर हा मागणी वक्र विद्यार्थी मित्रांनो मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ दर्शवतो। कारण किंमत कायम असताना वस्तूची अक ही किंमत कायम असताना जेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात, कारण इतर परिस्थितीतील अनुकूल बदलामुळे ही वाढ झालेली असते। त्यामुळं म1 हा बिंदू किंवा हा मागणी वक्र मागणीतील वृद्धी दर्शवतो। त्याच्यानंतर मागणी वक्रावरील म2 हा जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट दर्शवतो विद्यार्थी मित्रांनो। आणि खाली काय म्हटलंय, आकृती ओळखा आणि स्पष्ट करा। ही आकृती मागणीतील बदल दर्शवते आणि या मागणीतील बदलानुसार मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या 2 संकल्पना स्पष्ट होतात ते सांगायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यामध्ये सुद्धा आकृती देण्यात आलेली आहे। या आकृतीमध्ये काय म्हटलंय, आकृतीत मागणीतील रिकामी जागा दर्शविला आहे। आता ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे, कारण वस्तूची किंमत मागणीतील संकोच दर्शवलेला आहे, कारण वस्तूची किंमत P वरून P2 एवढी वाढली असता वस्तूची मागणी B वरून B1 एवढी कमी होते, त्यामुळं त्याला आपण मागणीतील संकोच असे म्हणतो। त्यामुळे मागणीतील संकोच दर्शवलेला आहे असं उत्तर लिहावं लागेल। त्याच्यानंतर ब आहे, ब आकृतीत मागणीतील काय दर्शवलेलं आहे, तर ब आकृतीत मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे, कारण वस्तूची किंमत K1 ने कमी झाली असता मागणी B1 ने वाढेल, हा मागणीचा विस्तार आहे, त्यामुळे मागणीचा विस्तार दर्शवलेला आहे असं म्हणावं लागेल। आकृतीतील मागणी वक्र रिकामी जागाच्या दिशेने सरकतो, या ठिकाणचा मागणी वक्र हा वरच्या दिशेने सरकलेला आहे आणि या ठिकाणचा मागणी वक्र खालच्या दिशेने सरकलेला आहे, एवढंच आपल्याला म्हणायचं आहे। त्याला आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। आता पुढची आकृती बघा, पुढच्या आकृतीमध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकाराची ही आकृती आहे। याच्यामध्ये वरील आकृतीमध्ये मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मागणी संपूर्ण अलवचिक आहे, या ठिकाणी मागणी संपूर्ण लवचिक आहे, या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 आहे आणि या ठिकाणी जास्त लवचिक मागणी आहे, हे आपल्याला सांगायचं आहे। त्याच्यानंतर वरील आकृतीमध्ये मागणीचा वक्राचा उतार कसा आहे ते आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी
ठिकाणी मागणीच्या वक्राचा उतार हा ऋणात्मक आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे किंवा ते सांगायचं आहे। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा मागणीच्या लवचिकतेचे मापन पद्धती दर्शवणारा आहे। या मापन पद्धतीतील बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मोजायची त्याच्या संदर्भातील ही आकृती आहे। या आकृतीमध्ये वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे हे सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेची बिंदू पद्धत किंवा भूमितीय पद्धत या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळं बिंदू किंवा भूमितीय पद्धत हा शब्द लिहिला तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे। त्याच्यानंतर मुलांनो म3 बिंदू मागणीची कोणती मागणीची लवचिकता दर्शवतो। बघा आकृतीमधील हा म3 बिंदू या म3 या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे हे विचारलेलं आहे। आता म3 या बिंदूला मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असेल किंवा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असेल, त्याच्यामुळे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी दर्शवलेली आहे एवढंच लिहायचं आहे। त्याच्यानंतर म2 बिंदूची मागणी लवचिकता सूत्रानुसार काढायची आहे। आता हे म2 बिंदू आहे, या म2 बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे हे सूत्रानुसार काढा म्हटलेलं आहे। सूत्र तर आपल्याला माहिती आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर। खालचे अंतर म्हणजे म2 म4 आणि वरचे अंतर म्हणजे म2 म, हे दोन्ही अंतर समान आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 असेल हे सूत्रावरून आपल्याला स्पष्ट होईल। मागणीची लवचिकता 1 येईल, त्याच्यासाठी 2 गुण आहेत। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा यांच्या समतोलातून वस्तूची किंमत कशी ठरते हे दर्शवणारा ही आकृती आहे। या आकृतीमध्ये वरील आकृतीमध्ये समतोल बिंदू आणि समतोल किंमत सांगा। आता या आकृतीमध्ये समतोल बिंदू स आहे आणि समतोल किंमत 300 रुपये ही आहे, त्याच्यामुळं समतोल बिंदू स आणि समतोल किंमत 300 एवढं लिहिलं की 2 मार्क मिळणार आहेत। वरील आकृतीच्या सहाय्याने समतोल किंमत संकल्पना स्पष्ट करा। आता या आकृतीवरून समतोल किंमतीची संकल्पना स्पष्ट करायची आहे। ज्या किमतीला वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा समान होतात त्या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात आणि आकृतीमध्ये 300 रुपये ही समतोल किंमत आहे, कारण या ठिकाणी वस्तूची मागणी ही 300 नगांची आहे आणि वस्तूचा पुरवठाही 300 नगांचा किलोग्रामचा आहे आणि मागणी ही 300 किलोग्रामची आहे हे स्पष्ट करायचे, त्याच्यासाठी 2 गुण आहेत। बघा अशा पद्धतीने आपण या आकृतीला वरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहासंदर्भातला। आता या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित 2-2 मार्कासाठी 2 प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न बघा, वरील आकृतीच्या सहाय्याने वास्तव उत्पन्न प्रवाह स्पष्ट करा। वास्तव उत्पन्नाच्या संकल्पना स्पष्ट करायच्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रवाहामध्ये कुटुंब संस्थेकडून भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन संस्थेला मिळतं आणि उत्पादन संस्था ही वस्तू व सेवा कुटुंब संस्थेला पुरवते। हे म्हणजे या आकृतीतील वास्तव उत्पन्न प्रवाह होय, एवढाच विश्लेषण आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे वरील आकृतीच्या सहाय्याने पैशातील उत्पन्न प्रवाह स्पष्ट करा। आता पैशातील उत्पन्न प्रवाहामध्ये जेव्हा उत्पादन संस्था ज्या वस्तू व सेवा उत्पादित करते त्या वस्तू व सेवा जेव्हा कुटुंब संस्थेकडे येतात तेव्हा कुटुंब संस्था त्या वस्तू व सेवांवर जो उपभोग खर्च करते हा उपभोग खर्च उत्पादन संस्थांना मिळतो आणि उत्पादन संस्था भूमी व श्रम, भांडवल आणि संयोजक यांचा वापर करत असल्यामुळे त्यांचा मोबदला किंवा त्यांच्या किमती म्हणून उत्पादन संस्था ही खंड, वेतन, व्याज आणि नफा कुटुंब संस्थेला देत असते। मग खंड, वेतन, व्याज व नफा उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेला जाणं आणि वस्तू व सेवांच्या उपभोगावरील खर्च कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेला मिळणं याला पैशातील उत्पन्न प्रवाह म्हणतात आणि त्याच्यासाठी 2 गुण आहेत। अशा पद्धतीनं पैशातील उत्पन्न प्रवाह हा आतल्या बाजूला दर्शवलेला आहे आणि वास्तव उत्पन्न प्रवाह हा बाहेरच्या बाजूला दर्शवलेला आहे, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे। हे झालं विद्यार्थी मित्रांनो आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची। आता शेवटी आपण उतारा आणि त्या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं कशी लिहावी हे सुद्धा समजून घेणार आहोत। बघूया एक उतारा। आता या उतार्यामध्ये
मोनाने घराजवळच्या शॉपिंग मॉलमधून काही वस्तूंची खरेदी केलेली आहे असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ, गहू, खाद्यतेल, साखर आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे साखरेची किंमत वाढेल असं वाटल्यामुळं मोनाने जास्तीच्या साखरेची खरेदी केलेली आहे असं म्हटलेलं आहे। आणि तूर डाळीच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की 2 प्रकारच्या तूर डाळी होत्या, त्याच्यातली दर्जेदार तूर डाळ तिने निवडलेली आहे। मग हे जे परिच्छेद आहे या परिच्छेदावरून विचारलेले प्रश्न असे, दिलेल्या परिच्छेदात गरजेपेक्षा जेव्हा जास्त साखर मोना विकत घेते यात मागणीच्या नियमाचा कोणता अपवाद दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला मागणीच्या नियमाचे अपवाद नीट लक्षात आलेले असतील तर तुम्हाला लगेच समजेल, कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यामुळं तिनं जास्तीची साखर खरेदी केलेली आहे। याचा अर्थ मोनाने भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज केलेला आहे, म्हणजे सणासुदीचे दिवस आल्यामुळं भविष्यात साखरेची किंमत वाढेल असा अंदाज केल्यामुळं तिनं आत्ता साखरेची मागणी जास्त केलेली आहे। याचा अर्थ मागणीच्या नियमातला कोणता अपवाद दिसून येतो तर भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज दिसून येतो। त्याच्यानंतर हलक्या प्रतीच्या तूर डाळ यात वस्तूचा कोणता प्रकार दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, हेही आपण पाहिलेलं आहे, कनिष्ठ दर्जाच्या वस्तू किंवा गिफेन वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू आपण मागणीच्या नियमाचा एक अपवाद म्हणून विचारात घेतलेला आहे। त्यानुसार हलक्या प्रतीच्या तूर डाळ यात वस्तूचा कोणता प्रकार दिसून येतो, या प्रश्नाचं उत्तर आहे हलक्या प्रतीच्या वस्तू हा प्रकार दिसून येतो। त्याच्यानंतर वरील माहितीच्या आधारे तुमचं स्वमत स्पष्ट करायचं आहे। आता ही जी एकूण घटना तुम्ही वाचलेली आहे किंवा एकूण उतारा तुम्ही वाचलेला आहे, या उतार्यावरून मागणीच्या नियमासंदर्भात कोणतं विश्लेषण आलेलं आहे आणि त्या संदर्भात तुमचं मत काय आहे हे तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वमत या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्वमत हे तुमचं स्वतःचं मत आहे, त्याच्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जेही काही विश्लेषण करणार आहात ते तुमचं मत असणार आहे, त्यामुळं त्याच्यासाठी 2 गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत। अशा पद्धतीनं स्वमतावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतील, त्यावेळी तुम्हाला त्या एकूण उतार्यावरून तुम्हाला तुमच्या स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे किंवा स्पष्ट करायचं आहे। पुढचा जो उतारा आहे तो पुढचा उतारा आईस्क्रीम उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसंदर्भातील हा उतारा आहे। आता आईस्क्रीम उत्पादक कंपन्या ज्या भारतातल्या आहेत त्यांच्या संदर्भातला हा उतारा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत। आता हे उतारा मी काही पूर्ण वाचत बसत नाही, तुम्ही तो निवांतपणे वाचू शकता। याच्यावर आधारित विचारलेला प्रश्न पहिला, आईस्क्रीम बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ओळखा। आता या आईस्क्रीम बाजाराच्या संदर्भामध्ये केलेल्या उतार्यातील विश्लेषणावरून असं स्पष्ट होतं की या आईस्क्रीम कंपन्यांकडून केली जाणारी जाहिरात हे आईस्क्रीम बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य दिसते, हे आपल्याला स्पष्ट करता येईल। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जाहिरात मोहिमांवर किंवा कार्यनीतीवर फर्मांकडून किती खर्च केला जातो ते ओळखा। आता या एकूण उतार्यावरून आपल्याला हे ओळखायचं आहे की जाहिरात मोहिमांवर या आईस्क्रीम उत्पादक कंपन्यांकडून कसा खर्च केला जातो हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। आता या ठिकाणी कोणकोणत्या माध्यमातून जाहिरातीवर खर्च केला जातो हे त्या उतार्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न 2 गुणांसाठी आहे, वरील माहितीच्या आधारे आईस्क्रीम बाजाराबद्दल आपले वैयक्तिक मत स्पष्ट करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ज्या आईस्क्रीम कंपन्या आहेत त्या आईस्क्रीम कंपन्या बाजारामध्ये आपल्या आईस्क्रीमची मागणी वाढावी याच्यासाठी जाहिरात खर्च करतात आणि जास्तीत जास्त जाहिरातीवर खर्च करून आपल्या आईस्क्रीमसाठी जास्तीत जास्त मागणी कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात। मग त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचं तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। याही ठिकाणी हे वैयक्तिक मत आहे, त्याच्यामुळं त्या मताशी संबंधित जेही काही तुम्ही विश्लेषण कराल त्याच्यानुसार तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहेत। आता त्याच्यानंतर पुढचा जो उतारा आहे तो पुढचा उतारा हा भारतातील काही अल्पाधिकार बाजारपेठेच्या उदाहरणांसंदर्भातील आहे, जसं की ऑटोमोबाईल्स आहे, सिमेंट आहे, स्टील्स आहे, ॲल्युमिनियम आहे, यासारख्या अल्पाधिकार बाजारांच्या संदर्भातील विश्लेषण करणारा हा उतारा आहे। या उतार्यावर विचारलेले प्रश्न असे, भारतात अल्पाधिकार बाजारपेठेचे एक उदाहरण द्या। आता या ठिकाणी सॉफ्ट ड्रिंक कंपन्या आहेत,
किंवा सिमेंट कंपन्या आहेत, ॲल्युमिनियम कंपन्या आहेत, ॲटोमोबाईल्स आहेत, ही सगळी उदाहरणं ही अल्पाधिकार बाजारपेठेचीच उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर द्वैधिकार ही संकल्पना एका उदाहरणाने स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, द्वैधिकार म्हणजे काय? तर द्विअधिकार म्हणजे त्या वस्तूचं उत्पादन करणारे दोनच उत्पादक असतात, त्याला द्वैधिकार असं म्हणतात. आणि हा अल्पाधिकार बाजारातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्याच्या संदर्भातील विश्लेषण आणि त्याचं एक उदाहरण देण्यासाठी 1 मार्क आहे. आणि आता परत म्हटलंय, वरील उतार्याविषयी तुमचं व्यक्तिगत मत व्यक्त करा. आता अल्पाधिकाराच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि उतार्यावरून तुम्हाला काय एकूण विश्लेषण स्पष्ट होतं, त्याच्यानुसार तुमचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. आता उतारा क्रमांक 4 बघा. उतारा क्रमांक 4 मध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे आणि कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादन व व्यापार बंद राहिल्याने या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था विस्तारण्याऐवजी आकुंचन पावणार आहे, या संदर्भामधील विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यानुसार या वर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदी संदर्भातील विश्लेषण या उतार्यामध्ये आलेलं आहे. आता खाली विचारलेले प्रश्न असे, आरोग्य सेवेसाठी तरतुदीत किती टक्क्याने वाढ केलेली आहे? आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला या उतार्यामध्येच देण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा जो उतारा आहे या उतार्यामध्ये आपल्याला आरोग्यावर केलेल्या खर्चाचं विश्लेषण आलेलं दिसतं. आता या ठिकाणी 137% भरभक्कम वाढ ही आरोग्यविषयक सेवांच्या तरतुदीमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे 137% हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असेल, ज्याच्यासाठी 1 गुण आहे. त्याच्यानंतर या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे असा प्रश्न पुढचा विचारलेला आहे. तर या ठिकाणी सरळ सांगितले, पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी, उत्पादन, रोजगार निर्मिती आणि उद्योगांना या अर्थसंकल्पातून चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे जर लिहिलं तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न याही ठिकाणी 2 गुणांसाठी व्यक्तिगत मत या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आणि ते व्यक्तिगत मत कशा संदर्भात आहे? तर या उतार्यातील माहितीच्या आधारे तुम्हाला तुमचं व्यक्तिगत मत व्यक्त करायचं आहे. मग अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जो उतारा दिलेला आहे त्याच्यावर तुमचं व्यक्तिगत मत तुम्हाला स्पष्ट करायचं आहे 2 गुणांसाठी. अशा पद्धतीनं हा उतारा आपण हाताळू शकतो आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पुढचा उतारा बघा. पुढच्या उतार्यामध्ये उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी म्युच्युअल फंड, मर्चंट बँकिंग, व्हेंचर कॅपिटल फंडिंग इत्यादी पारंपरिक क्रियामध्ये विविधता आणलेली आहे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या सहाय्यक कार्यामध्ये कोणत्या पद्धतीने बदल केलेले आहेत उदारीकरणाच्या नंतर, त्या संदर्भातील हा उतारा आहे. आणि त्याच्यानुसार खाली विचारलेले प्रश्न असे आहेत, उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या विविधतेचे क्षेत्र कोणते? केलेल्या विविधतेची क्षेत्र कोणती? आता कोणत्या प्रकारची विविधता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आणलेली आहे त्या संदर्भात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड, मर्चंट बँकिंग, व्हेंचर यासारखी विविधता आणलेली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मर्चंट बँकिंग, इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग किंवा वर्किंग कॅपिटल, फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन यासारख्या आणलेल्या विविधतेचे विश्लेषण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रिटेल बँकिंग अंतर्गत देऊ केलेल्या आर्थिक सेवांचा उल्लेख करा. आता रिटेल बँकिंग अंतर्गत कोणत्या सेवा देऊ केलेल्या आहेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या ठिकाणी स्पष्ट दिलेल्या आहेत. किरकोळ बँकिंग अंतर्गत काय काय देऊ केलेलं आहे किंवा कोणत्या आर्थिक सेवा देतात या बँका? तर गृहनिर्माण कर्ज असेल किंवा ग्राहक टिकाऊ वस्तूंसाठी कर्ज असेल किंवा वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या रिटेल बँकिंग अंतर्गत आर्थिक सेवा बँकांकडून दिल्या जातात. हा प्रश्नांसाठी 1 गुण आपल्याला मिळणार आहे. आणि शेवटी वरील उतार्यावर आधारित आपल्याला आपलं वैयक्तिक मत याही ठिकाणी व्यक्त करायचं आहे. ते 2 गुणांसाठी आपल्याला आपलं वैयक्तिक मत व्यक्त करता येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये प्रश्न 5व्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं 8 गुणांसाठी आपल्याला लिहायची आहेत. एक प्रश्न 4 गुणांसाठी जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये उपप्रश्न विचारले जाणार आहेत.
ते उपप्रश्न 1 गुणांसाठी, 2 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी एक उपप्रश्न अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात। त्यानुसार आपण या प्रश्नाची सविस्तरपणे तयारी करायची आहे। अशा पद्धतीचे प्रश्न या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात। ते कसे विचारले जातील आणि त्यांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे याबद्दलची इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेतली। अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तराला आपल्याला सामोरं जायचं आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आणि अर्थशास्त्राचा पेपर आपल्याला अगदी छान पद्धतीने जाण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।